सोशल मीडिया, रील्स याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. आणि आज सरासरी जर आपण ॲव्हरेज काढला तर प्रत्येकाचा टाइम 5 ते 6 तास हा स्क्रीन टाइम झालेला आहे. हो. आणि मग अशा एकंदर या अवघड परिस्थितीमध्ये लोक भ्रमिष्ट झालेली आहेत का काय, असा मला प्रश्न पडतो. म्हणजे बऱ्याच वेळा बघतो की अनेकांना काय करावं, काय नाही करावं, कोणती गोष्ट चूक आहे, कोणती गोष्ट बरोबर आहे, क्लॅरिटी नाही आहे. क्लॅरिटी नाही. कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, याची क्लॅरिटी येत नाहीये. आणि आपण असंही बघतो की सध्या जेव्हा करोना संपला तर करोना संपल्यानंतर सर्वच लोक भौतिक सुखाच्या मागे लागलेली आहेत. आणि भौतिक सुखाच्या मागे लागण्याची पण एक मर्यादा असते. पण ये दिल मागे मोर असा त्यांचा सातत्याने प्रवास होतोय. मग ठीक आहे, आपण म्हणू की भौतिक सुख त्यांना मिळाली, पण मग मिळाल्यानंतर त्यांनी आनंदी आणि सुखी व्हायला पाहिजे ना. नाहीये तसं होत नाही. म्हणजे एकीकडे भौतिक सुख आपल्याला मिळत आहेत आणि त्याच्यातून जो आनंद मिळायला पाहिजे तोही आपल्याला सर्वांना मिळत नाही.